प्रमेह वेगळा, डायबिटीज वेगळा. पण समजण्यासाठी डायबिटीज म्हणजे प्रमेह किंवा डीएम म्हणून प्रमेह असं मी म्हणतो. प्रमेह वेगळा येतो. प्रमेयाची आपल्याकडे जी काय पूर्व रूपे दिली ती वेगळी आहे. त्याची संप्राप्ती वेगळ्या पद्धतीने मांडली आणि संप्राप्ती भंगासाठीची जी काही चिकित्सा सूत्र आणि औषध आहेत ती पूर्णतः वेगळी. रक्तातली साखर फक्त कमी करणं म्हणजे प्रमेय बरा करणं असं नाही. आणि रक्तातली साखर वाढली माझ्या म्हणजे मला प्रमेय झाला असं बिलकुल नाही. रक्तातली साखर वेगवेगळ्या कारणांनी वाढते. म्हणजे तुमचं जागरण झालं, रक्तातली साखर वाढेल. तुमच्या अंगावर गळवं बेंड आले, ऍप्सेस, विद्रते आपण जे म्हणतो ना संस्कृतमध्ये, तसं झालं, रक्तातली साखर वाढते. तुम्हाला कणकण आहे, ताप आलेला आहे, रक्तातली साखर वाढते. खूप जास्तीचा स्ट्रेस असेल तरी रक्तातली साखर वाढते. म्हणून माझ्या ब्लड रिपोर्ट्स मध्ये शुगर इलिव्हेटेड आली, वाढलेली आली, म्हणजे मला डायबिटीज झाला असं मुळात बिलकुल नाही. प्रमेयाची जी लक्षणं सांगितलीत ना, प्रभूत, आविल, मूत्रता, ते पहिलं पाहिजे. प्रभूत म्हणजे मोठ्या प्रमाणात आणि आविल म्हणजे काय की घट्ट. जसं की पीठ कालवलेलं पाणी कसं दिसेल, पाण्यामध्ये आपण पीठ घातलं ज्वारीचं किंवा गव्हाचं आणि त्याला त्याची जशी कन्सिस्टन्सी येईल, अपीरन्स येईल, तसं जर मूत्राचं लघवीचं स्वरूप असेल तर त्याला प्रमाण. मग बाकीची जी काही लक्षणं दिली ती आहेत का, म्हणजे दंतादिना मलाटे किंवा हातांच्या ठिकाणी मळ साठते का, क्लिअर साठते का, अल्पेपी चेष्टी तर श्वासम, असं तुम्ही वाचले ग्रंथात, ते काही मी सांगत नाही. देहाले म्हणजे पुढे कष्ट केलं, काम केलं, दमल्यासारखं होतं. अशा अवस्थेमध्ये मग जी काही ग्रंथामध्ये आलेल्या जे चिकित्सा सूत्रे आणि त्यानुसार जी चिकित्सा आहे ते जास्ती फलद्रूप ठरते. पण इथे जे